रबर बॉलची स्पर्धा पुढल्या वर्षी मात्र एक भव्य दिव्य असं आयोजन याच मैदानामध्ये पाहायला मिळेल. जाऊया बॅक टू क्रिकेट, जिथे 53 धावांचं आव्हान आहे. मगाच्या मॅचमध्ये जर पाहायला गेला तर दापोलीच्या विरुद्ध खेळत असताना 80 धावा उभारल्या होत्या. तोच संघासमोर आता मात्र 18 चेंडूमध्ये 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी पाली संघ दाखल झालाय. चला, मुकेश इलेव्हन सावरकर संघाच्या संघनायकाला आता शेवटचं 5 मिनिटाचा अवधी दिला जातोय आयोजकांच्या वतीनं. आणि जय बापदेव पाली संघाचा 12th मॅन समोर आहेत रोहित पाटील, गोलंदाज हरेश इथून तैनात होईल. अखूट टप्प्याचा चेंडू होता, तेच तर्रार पाहायला मिळतोय. इथून चेंडू पडल्यानंतर खरं तर फलंदाज रीड करू शकले नाही आहेत. पहिला चेंडू अतिशय वेगवान फेकला होता, 22 स्वरूपात इथून मिळाला जाईल एकेरी धाव. मागाच्या मॅचमध्ये सुद्धा हरीश गावंडचं जे आपण षटक पाहिलं होतं तेव्हा फक्त 3 धावा खर्ची केल्या होत्या. आणि पुन्हा एकदा हरीश पाटील तैनात झालाय. सातत्यानं गावदेवी खेळवण्याचा हा अष्टपैलू खेळाडू. बऱ्याचशा खरं तर स्पर्धा या खेळाडूंना व्यावसायिक दर्जाचा असताना सुद्धा गाजवल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेनं मिड ऑफ रिझन मध्ये उडालेला झेल, आणि इथून मात्र मोठा फटका खेळत असताना फलंदाज बारक्या शेळके होईल, झेल बाद. प्रतीक शेळके नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता बारक्या शेळके या मैदानामध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र मोठा फटका खेळत असताना बारक्या शेळके बाद झाला. यावेळी मोठा फटका वाईड स्लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. इथून मात्र पाहायला गेला तर हा चेंडू पडल्यानंतर अगदी झेल घेण्याचा प्रयत्न खरं तर क्षेत्ररक्षकाचा राहिलाय. आणि इथून मात्र पाहायला गेला तर अतिशय चांगला फटका होता. आणि हे पाहिल्यानंतर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये आपण आहोत. आणि इथून मात्र पंचांचा इशारा येतोय. यस, चेंडू ओव्हर द रोप. इथून 4 धावा मिळतील आणि 4 धावांनिशी धावपटावर धावा लागल्या जातील. त्या म्हणजे बिनबाद 5. गावदेवी गावठाण व सतीश स्मृती आयोजित मयूर स्मृती चषक पण अनुभवतोय. आणि या स्पर्धेकरता खरं तर प्रल्हाद शेठ मडवी आणि त्यांच्या समवेत माजी सरपंच विजय शेठ मडवी यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण शब्द सुमनाने स्वागत करूयात. मोठा फटका खेळायचा होता, खरं तर झेल जज करू शकले नाही क्षेत्ररक्षक, आणि त्या कारणास्तव 4 धावा तिथे मिळाल्यात. रोहित पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. इथून मात्र बॅटची वरची टॉय थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल जातोय, जिथं 1 धाव कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते जय बापदेव पाली संघाच्या माध्यमातून. पण कौतुक करूयात आपण हरीश पाटील या गोलंदाजाचं, ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अचूक टप्प्यावर चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतो आणि यशस्वी गोलंदाज म्हणून हरीश पाटीलकडे सुद्धा पाहिलं जात आहे. बऱ्याचशा स्पर्धा व्यावसायिकरित्या त्यांना गाजवल्यात. 2 वर्ष सलग जर पाहायला गेलं तर रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठमोठ्या स्पर्धामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. यंदा पनवेल प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याचा चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. आणि सावरकर संघाचा संघनायक आलाय. अगदी खोलामध्ये आपण म्हणू शकतो परफेक्ट यॉर्कर. आणि इथून मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. इथून मात्र दुसरी सफलता मिळेल हरीश पाटील या गोलंदाजाला, आणि हादरा बसेल जय बापदेव पाली या संघाला. भूमिका स्पोर्ट चिरले संघाचे आपण कर्णधार पाहू शकता विनीत मडवी, एक युवा खेळ तर टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला सावरकर संघाचे कर्णधार अनिकेत. नाणेफेकीचा कॉल सावरकर संघाच्या बाजूला लागलाय. ही जशी मॅच संपेल तसा आपला निर्णय घेऊन लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचा आहे. मैदानामध्ये प्रतीक दाखल झाले, प्रतीक शेळके. मागील मॅच मध्ये सर्वात लांब लचक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून खरं तर प्रतीककडे पाहिलं जात आहे, जो 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. 5 चेंडूंचा आतापर्यंत जर विचार केला तर खेळ झालाय आणि धावपटावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 5 धावा. चांगली गोलंदाजी हरीश पाटील याची पाहायला मिळते. यावेळचा अचूक टप्प्यावर चेंडू अतिशय चांगली षटक म्हणावं लागेल, कारण तर 53 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त हरीश पाटील या गोलंदाजावर 6 धावा खर्ची झाल्यात.
आणि विचार केला तर आतून येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र जय बापदेव पाली संघाला 47 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये खरं तर पाहायला गेलं तर गावदेवी गावठाण व सतीश स्मृती आयोजित मयूर स्मृती चषक 2022 मध्ये सन्माननीय मान्यवर माजी सरपंच विजय शेठ मडवी यांचं इथं स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहायला गेलं तर अक्षयजी मडवी आणि दयानंदजी मडवी, सुनीलजी मडवी या स्पर्धेचे खरं तर आधारस्तंभ यांच्या शुभ हस्ते मायेचे उबदार शाल, गुलाबाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. 6 धावा झाल्यात आणि येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 47 धावांची गरज. तसेच मात्र माननीय श्री प्रल्हाद शेठ मडवी यांचा सुद्धा इथं मान सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं गावठाण टेनिस क्रिकेटसाठी नेहमीच त्यांचं आर्थिक सहाय्य राहिलंय असं हे व्यक्तिमत्व. गोलंदाज रोशन पाटील 12 चेंडू 47ची गरज असताना यावेळचा चेंडू तेज तर्रार वेगवान होता. अगदी हा चेंडू पाहायला गेलं तर शरीरावर इजा देणारा चेंडू पाहायला मिळतोय. इथून लेग बाईज परिणाम मिळाला जाईल. एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 7 धावा. पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आहे. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय आणि इथून मात्र आता सुपर 3 साठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जय बापदेव पाळी तर दुसऱ्या बाजूला गावदेवी केळवणे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर चांगला खेळ आतापर्यंत केला, पण या सामन्यामध्ये आता मात्र मोठी फटक्यांची गरज आहे जय बापदेव पाली या संघाला. यावेळचा चेंडू डावी इष्टीच्या अगदी बाहेर पाहायला मिळतोय. इथून मात्र 1+1 अशा 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 9 धावा. या नंतर आपण जर पाहिलं तर इन ॲक्शनमध्ये आपल्याला विनीत मडवी, करण मडवी, चैतन्य मडवी बरेचसे खेळाडू खरं तर पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला सावरकर संघाचा विचार केला तर चेतन पाहायला मिळेल, बाळू दुसऱ्या साईडला पाहायला मिळेल. एकमेकाच्या विरुद्ध मोन्या, बरीचशी मोठमोठी नावं यानंतर मात्र मॅचमध्ये पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये आपल्याला दोन्ही दिग्गज संघ पाहायला मिळतील. त्यावेळी गोलंदाज तैनात होईल. अगदी खोलामध्ये टाकला होता पण यावेळी वेग आहे पण दिशा खराब. डावी एसटीच्या बाहेर. इथून मात्र अव्वांतर स्वरूपात आणखीन एक धाव आणि धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 10 धावा. इथून जयबापदेव पाली संघ मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहे, पण केळवणे संघाचे गोलंदाज चांगल्या टप्पर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अकरा धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. येणारे 11 चेंडू आणि इथून मात्र 43 धावांची गरज. 11 चेंडू 43 धावा. मोठा फटका खेळायचा होता. वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध हा चेंडू पाहायला मिळतो. इथून एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी पलटले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळत आहे. इथून येणारे 10 चेंडू आणि 41 धावांची गरज. 10 चेंडू 41 धावा, 41 धावा 10 चेंडू. हे समीकरण जर सोडवायचं असेल तर मोठे फटके लगावे लागतील. यावेळचा हा चेंडू खरं तर मोठा फटका खेळायचा होता, पण मॅचची बॉटम टॉय जर घेऊन हातात एस्ट्रक्चरच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. येणारे 9 चेंडू आणि इथून मात्र 41 धावांची गरज. आता मोठे फटके लगावे लागतील. पाली संघाला आपली दहशत निर्माण करायची असेल तर मोठे फटक्यांच्या शोधामध्ये राहावं लागेल. क्षमता आहे रोहित पाटीलकडे. मागील सामन्यामध्ये 40 धावा कुठल्या होत्या 10 चेंडूमध्ये या खेळाडूंना. मोठा फटका, बराच वेळ शांत होता पण आता समोरच्या दिशेनं चेंडू पाठवून दिला आउट ऑफ द स्टेडियम. मिळतील या चेंडूवर तब्बल 6 धावा. तुम्ही 18 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. येणारे 8 चेंडू आणि इथून मात्र 35 धावांची गरज. मागील जो चेंडू षटकार पाहिल्यानंतर या स्पर्धेतील 50वा षटकार रोहित पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आणखीन एक पण यावेळी बरीचशी उंची आणि तेवढीच मोठी लांबी. चेंडूला पाठवून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय रोहित पाटीलच्या बॅटमधून. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र 29 धावांची गरज. मागील सामन्यामध्ये हे चित्र पाहायला मिळालं होतं जेव्हा दापोली विरुद्ध
विचार केला तर नाही. जिथं आपण पाहायला गेलं तर पाळी संघ होता, जिथं दापोली संघ 7 धावेने तो सामना पराभूत झाला होता. पण इथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझनमध्ये एक धाव मिळायला जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टावर धावा लागल्या जातील, त्या म्हणजे तब्बल 25 धावा. येणाऱ्या आता 6 चेंडू आणि इथून मात्र 28 धावांची गरज असेल जय बापदेव पाली या संघाला. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. सहा चेंडू आणि इथून मात्र 28 धावांची गरज. गोलंदाज आर्यन दाखल होईल. मागील सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर 28 धावांची गरज असताना 27 धावा या गोलंदाजांनी दिल्यात. पण या सामन्यामध्ये आता 28 धावांचं आव्हान आहे. पाहूया, समोर एक वेगळा संघ आहे, वेगळा फलंदाज आहे रोहित पाटील, ज्याच्याकडे क्षमता आहे. मागील जर 3 चेंडूचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून तब्बल 13 धावा आल्यात. जय बापदेव पाली संघ जर विचार केला तर ह्या संघाचा दरारा मागील हंगामामध्ये फार राहिला आहे. उरण तालुक्यामध्ये येऊन सुद्धा आपल्या नावाचा डंका गाजवला आहे. आणि आता ही जर स्पर्धा गाजवायची असली ना तर रोहित पाटीलच्या बॅटमधून आता मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये सध्या जय बापदेव पाली संघ असेल. समोर गोलंदाज आहेत आर्यन. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 28 धावांची गरज. 6 चेंडू 28 धावा, 28 धावा 6 चेंडू, हे समीकरण आता डोळ्यासमोर आहे. रबर बॉलची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. यावेळचा हा मोठा फटका खेळायचा होता. डीप पॉईंटच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव इथून कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत. धोका उद्भवू शकतो. इथून विकेट सॅक्रिफाय करावे लागेल. दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथून आपण पाहू शकता खरं तर प्रतीक शेळके होतील. धावबाद. तिसरा आदरा बसेल जय बापदेव पाली या संघाला. आता येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 27 धावांची गरज. 5 चेंडू 27 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये परेश दाखल झालाय. इथून विकेट सॅक्रिफाय केले. मैदानामध्ये नॉनस्ट्राईक एंडला आपल्याला परेश पाहायला मिळेल. येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 27 धावांची गरज. 5 चेंडू 27 धावा. या सामन्यामध्ये रोहित पाटीलकडे क्षमता आहे. 5 चेंडूमध्ये 5 मोठे फटके तो लगावू शकतोय. तो सध्या ऑन स्ट्राईकला आहे. इथून मात्र तेसरार वेगवान चेंडू. आर्यन सांगतोय मागील सामन्यामध्ये चुकी झाली असेल तरी या सामन्यामध्ये ती चुकी करणार नाहीये. पूर्णपणे विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा गावदेवी केळवणे संघासवर आणि अतिशय चांगली गोलंदाजी सध्या आर्यन करतोय. येणारे आता 4 चेंडू आणि इथून मात्र 27 धावांची गरज. एखादा चमत्कारच या सामन्यामध्ये जय बापदेव पाली संघाला विजय मिळवून देऊ शकतोय. सध्या एखादा नो बॉल या सामन्यामध्ये काही घडू शकतोय. पण येणारे 4 चेंडू आणि इथून मात्र 27 धावांची गरज. 4 चेंडू 27 धावा. अगदी खोलामध्ये फेकला होता चेंडू. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून एक धाव कंप्लीट केली जाते. येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र 26 धावांची गरज. 3 चेंडू 26 धावा. हा समीकरण आता फार अवघड झालंय जय बापदेव पाली या संघासाठी. सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये 80 धावा बनवणारा संघ जिथून 18 चेंडूमध्ये 53चा पाठलाग करत असताना कुठेतरी आता आव्हान डोळ्यासमोर आहे आणि संकटामध्ये सापडलाय. याला एकच कारण आहे, गोलंदाजी हरेश पाटील याची चांगली पाहायला मिळाली, ज्यानं 6 धावा खर्च केल्या होत्या. त्या षटकामध्ये जवळजवळ 15 ते 16 धावा आल्या असताना तर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण यावेळचा फटका शॉर्ट मिड ऑफमध्ये फटका पाहायला मिळतोय, जिथे एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेनिशी धावपट्टावर धावा लागल्या जातील. त्या म्हणजे तब्बल 28 धावा. येणारे 2 चेंडू आणि इथून मात्र 25 धावांची गरज. अंडर 16चा हा खरं तर आर्यन खेळाडू पाहू शकता आपण, चांगली गोलंदाजी सध्या करतोय. अचूक टप्प्यावर यावेळचा चेंडू तेजसर्रार होता. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. कौतुक करूयात आपण गोलंदाजाचा. आणखीन या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 1 चेंडू 25 धावांची गरज. मात्र यापुढील सामना मयूर स्मृती भूमिका स्पोर्ट चिरले विपक्ष मुकेश 11 सावरकार संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. हा जसा शेवटचा चेंडू पडला जाईल तसा आपला निर्णय घेऊन मैदानामध्ये रवाना व्हायचा आहे. उरण तालुक्यातील दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये खेळताना आपण इन ॲक्शनमध्ये भूमिका स्पोर्ट चिरले संघाला पाहणार आहोत.
तर दुसऱ्या बाजूला मात्र उरण तालुक्यातील असा एक संघ, या संघाला मान्य नसतं हार, त्या संघाचं नाव आहे सावरकर. यावेळी हेलिकॉप्टर लुक दिला आहे, मात्र बराचसा उशीर निघून गेलाय आणि इथून मात्र हा दुसरा सामना गावदेवी केळवणे संघ जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन बॉय. आणि या सामन्याचा सामनावीर ज्यानं अप्रतिम षटक फेकलं, ज्यानं एका षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि महत्वाच्या 2 विकेट घेतल्यात, असा हरेश पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि बॅटिंग करत असताना 7 चेंडूमध्ये ज्यानं 20 धावा कुठल्या, तसा हरेश पाटील या सामन्याचा सामनावीर. चला, या खरं तर स्पर्धेचे आधारस्तंभ